नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 29 ऑक्टोबर 2025 तर पाहणार आहोत आपण आजच्या चालू घडामोडी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, आसियानचा अधिकृतपणे 11वा सदस्य कोण बनला आहे? तर बघा, आसियानचा अधिकृतपणे सदस्य बनला आहे तिमोर लेस्ते। ओके, तर ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे। बघा, नुकताच तिमोर लेस्ते हा आसियानचा अधिकृतपणे 11वा सदस्य देश बनला आहे। ओके, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आसियानविषयी थोडक्यात माहिती पाहूयात आपण। बघा, याचे पूर्ण नाव आहे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स। याची स्थापना झाली होती 8 ऑगस्ट 1967 रोजी। मुख्यालय आहे इंडोनेशियामधील जकार्ता या ठिकाणी आणि स्थापक देश आहेत बघा, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड। आणि एकूण सदस्य देश आहेत 11। ते कोणकोणते आहेत ते पाहूयात आपण। बघा, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनोई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार, कंबोडिया आणि तिमोर लेस्ते हा नुकताच सदस्य नवीन ॲड झाला आहे। ओके, बघा विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, नुकतेच कोणत्या देशाने कुनार नदीवरती धरण बांधण्याची घोषणा केली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, अफगाणिस्तान। तर नुकतीच अफगाणिस्तान या देशाने कुनार नदीवरती धरण बांधण्यासाठी घोषणा केली आहे। ओके, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, 2025च्या आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, दक्षिण कोरिया। तर बघा, दक्षिण कोरिया या देशाकडे आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य 2025च्या जे शिखर परिषदेचे यजमान आहे ते पद आहे। ओके, तर लक्षात ठेवा, दक्षिण कोरिया या देशाकडे असणार आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। थोडक्यात माहिती बघूयात आपण आशिया पॅसिफिकबद्दल। बघा, आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन याची स्थापना झाली होती 1989 रोजी आणि कॅनबेराच्या म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथे याची स्थापना झाली होती। तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये या आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशनची स्थापना झाली होती। बघा, याचे मुख्य उद्देश म्हणजे आशिया पॅसिफिक प्रदेशातील देशांमध्ये आर्थिक सहकार्य वाढवणे आणि मुक्त व्यापार प्रोत्साहित करणे, गुंतवणूक आणि विकासाला चालना देणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, मिस्ती हा उपक्रम नुकताच कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालय। तर पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालय या मंत्रालयाने नुकतेच मिस्ती हा उपक्रम सुरू केला आहे, लक्षात ठेवा। बघा, याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारताच्या किनारपट्टीवर मॅंग्रोव्ह वने मोठ्या प्रमाणावर लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे हा आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे, नुकताच दक्षता जागरूकता सप्ताह विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा वाचतो मी। नुकताच दक्षता जागरूकता सप्ताह 2025 केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर। तर 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर रोजी या दरम्यानमध्ये दक्षता जागरूकता सप्ताह 2025चा जो आहे तो साजरा करण्यात आला आहे। ओके, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, आयर्लंड देशाच्या 10व्या राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? ओके, तर कोणाची निवड झाली आहे? बघा, त्यांचं नाव आहे ऑप्शन सी, कॅथरीन कोनोली। ओके, तर कॅथरीन कोनोली यांची नुकतीच आयर्लंड या देशाच्या 10व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे। ओके, बघा, आयर्लंडविषयी थोडक्यात माहिती पाहूयात आपण। राजधानी आहे आयर्लंडची डब्लिन, अधिकृत भाषा आहे आयरिश आणि इंग्लिश आणि यांचं चलन आहे युरो। ओके, चला पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, नुकतेच भारतीय सैन्याने स्थापन केलेले बटालियनचे नाव काय आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, भैरव। तरी भैरव हे नुकतेच भारतीय सैन्याने म्हणजेच इंडियन आर्मीने स्थापन केलेले एक बटालियनचे नाव आहे। बघा,
भैरव म्हणजे एक प्रकारची लाईट कमांडो बटालियन आहे जी की इंडियन आर्मीने घोषित केली आहे आणि या बटालियनचे नियमित पायातील इन्फंट्री बटालियन व विशेष कमांडो युनिट्समधील अंतर कमी करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. ओके, तर हे पण लक्षात ठेवा तुम्ही. बघा पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, राष्ट्रकुल खेळ 2030च्या 24व्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए भारत. तर आपल्या भारतामध्ये जे 2030चे राष्ट्रकुल खेळ आहेत त्यांच्या 24व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, कोणते शहर रिअल टाईम पूर अंदाज सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनले आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी चेन्नई. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चेन्नई याचं उत्तर असणार आहे. तर चेन्नई हे शहर रिअल टाईम पूर अंदाज सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनले आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. आजचा शेवटचा प्रश्न आहे, प्रोजेक्ट अरुणक हा कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. या संस्थेने प्रोजेक्ट अरुणक हा उपक्रम, ही योजना सुरू केली आहे. बघा याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण. ही बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BROद्वारा आंतरराष्ट्रीय सीमा भागातील दुर्गम प्रदेशामध्ये रस्ते व पूल बांधण्याचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे नाव अरुणक जे आहे ते अरुणाचल प्रदेश या राज्याच्या नावावरून घेतलेले आहे. याचा उद्देश म्हणजे दुर्गम व सीमावर्ती भागातील लोकसंख्या व सैन्य दल यांना समर्पित रस्ते, पूल, संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देणे हा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती लक्षात ठेवा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.